गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीयांनी ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण काल आला आणि राम जन्मभूमीमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं आणि तिथं रामलल्ला विराजमान सुद्धा झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा करण्यात आली आणि संपूर्ण देशभर हे क्षण दिवाळीसारखे साजरे करण्यात आले. देशभर एकच विषय होता, तो म्हणजे राम मंदिराचा. या संपूर्ण समारोहाची जगभर सुद्धा दखल घेतली गेली, हे विशेष. जगभरातील प्रमुख मीडिया हाऊसेसने हा समारोह कव्हर केल्याचं दिसून येतंय आणि आपल्या शेजारील पाकिस्तान सोडून इतर बहुतांश देशांनी आपल्या इथल्या या समारोहाचं कौतुक केल्याचं आपल्याला लक्षात येईल. आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊ की जगभर राम मंदिर समारोहासंदर्भात नेमकं काय म्हणलं गेलेलं आहे आणि पाकिस्तानने काय टीका केलेली आहे हे सुद्धा आपण आज जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. या संपूर्ण विषयामध्ये म्हणजे राम मंदिर याचा उद्घाटन सोहळा, राम मंदिराचा उद्घाटन सोहळा या विषयामध्ये दोन टोकाच्या रिॲक्शन्स आपल्याला दिसून येतात. फॉरेन डिग्निटरीज या समारोहाला दुसरी दिवाळी म्हणतायत, तर कोणी मक्का फॉर हिंदूज म्हणताना दिसते आणि दुसऱ्या बाजूला बाबरी मशिदीच्या 1992 मधील घटनेच्या पार्श्वभूमीवरती या समारोहाला भारतीयांसाठीचा ब्लॅक डे सुद्धा म्हणलं गेलेलं आहे. सोमवारी तर अयोध्येमधील समारोह जो आहे हा सर्वत्र लाईव्ह दाखवला गेलेला आहे आणि न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे हे राम मंदिर जे आहे ते डिस्प्ले सुद्धा करण्यात आलं होतं. जपान, इंडोनेशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम येथे राम मंदिर समारोहाच्या निमित्तानं तेथील भारतीयांनी मिरवणूक काढली आणि जय श्रीरामचा नारा दिल्याचे सुद्धा लाईव्ह दृश्य आपण बघू शकतो. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे हजारो भारतीय जमले होते या समारोहाच्या निमित्ताने. या सर्वांनी तसेच न्यूझीलंडमधील इथनिक कम्युनिटीच्या मिनिस्टर मेलिसा ली, त्यांचे इथले MP डेव्हिड सेमोर आणि इंडियाचे हाय कमिशनर नीता भूषण यांच्या उपस्थितीमध्ये तिथे हा समारोह जो आहे तो साजरा करण्यात आला. मेक्सिकोमध्ये अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने मेक्सिकोचं शहर क्वेर्तारो येथे त्यांच्या इथल्या पहिल्या राम मंदिराचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं. जपानमध्ये CB जॉर्ज या इंडियन अँबॅसेडरला त्यांच्या येथील रामायणा म्हणजे जपानमधील रामायणा या ॲनिमेटेड मूवीच्या कंपनीचे CEO यांनी रामायणाच्या थीमचं कॅलेंडर दिलं. तसंच रामायणा हे नाटक जे आहे तिथल्या लहान मुलांनी परफॉर्म सुद्धा केल्याचं आपल्याला दिसून येईल. इंडोनेशियामधील बाली येथील आश्रमामध्ये राम मंदिराच्या निमित्ताने पूजा करण्यात आली. श्रीलंकेमधील मंदिरांमध्ये उत्सव साजरा करण्यात आला आणि श्रीलंकेमधील ज्या ठिकाणी सीतामातेला बंदी म्हणून ठेवण्यात आलेलं होतं तिथं सुद्धा स्पेशल अशी पूजा मांडण्यात आलेली होती. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीचे प्रेसिडेंट डेनिस फ्रान्सिस हे तर भारतामध्ये 5 दिवसाच्या दौऱ्यावरती आले होते आणि त्यांनी त्यांच्या येण्याचा जो टाइम आहे हा इतका पवित्र क्षणी त्यांचं अरायवल होतंय म्हणून कौतुक सुद्धा केल्याचं आपल्याला दिसून येईल. साऊथ कोरियाच्या एम्बसीने भारत सरकारचं या राम मंदिराच्या निमित्ताने कौतुक केलेलं आहे आणि ट्विट केलंय, द प्लेस होल्ड्स अ ग्रेट सिम्बॉलिक इम्पॉर्टन्स फॉर Korea-India relations based on the matrimonial link between Queen Sriratna from Ayodhya and किंग किम सुरो फ्रॉम कोरिया इन 48 AD. म्हणजे त्यांनी इतिहासाचा या ठिकाणी जी काही एक त्यांची इथली कथा आहे त्याचा दाखला इथं दिल्याचं दिसून येते. नेपाळचे भारतातील अँबॅसेडर शंकर शर्मा यांनी नेपाळमध्ये सुद्धा हा राम मंदिराचा क्षण जो आहे हा साजरा केला जातोय असं सांगितलंय आणि इस्रायलचे जे भारतातील प्रतिनिधी आहे यांनी मुंबईमधील राम मंदिराला भेट दिली आणि या क्षणामध्ये भारतासोबत असल्याचा सुद्धा त्यांनी याच्यातून इशारा दिलेला आहे. अमेरिकेतील ॲस्ट्रॉलॉजर आहेत एक डेव्हिड फ्रॉली यांनी भविष्य वर्तवलंय की दिस वुड पेव द वे फॉर अ न्यू इंडिया, अ न्यू भारत. प्रिंट मीडियामध्ये राम मंदिर याला जगभरातील प्रमुख जे प्रिंट मीडिया आहे यांनी कव्हर केलेलं जरी असलं तरी सुद्धा त्यांचा मुख्य रोख जो आहे तो मस्जिदीच्या जागेवर हिंदू मंदिर असाच दिसतोय. मग ह्याच्यामध्ये अल जझीरा येईल किंवा द गार्डियन येईल, ह्या सगळ्यांनी तशाच पद्धतीने ती बातमी कव्हर केल्याचं दिसून येते. न्यूयॉर्क टाइम्सने मात्र या संपूर्ण समारोहाचं अगदी मनापासून कौतुक केल्याचं दिसून येते आणि हिंदू फर्स्टचा हा विजय असल्याचं स्पष्टपणे म्हणलेलं आहे आणि असंच काहीसं वृत्त फ्रान्स 24 यांनी सुद्धा दिलेलं आहे. आता जगभरातील सर्व प्रमुख देशांनी भारतातील या समारोहाचं कौतुक केलेलं असताना आपल्या शेजारील पाकिस्तान जो आहे यांनी मात्र टीका केल्याचं आपल्याला दिसून येते. त्यांनी म्हणलेलं आहे की भारतामध्ये इस्लाम फोबिया हा जोमाने वाढतोय आणि भारतामध्ये प्रक्षोभक भाषणांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि इथे
अशी कृत्य सुद्धा वाढत चाललेली आहेत, की ज्याचा रोख जो आहे तो इस्लामच्या विरोधात आहे. भारतामध्ये हिंदू कट्टरवादी वाढत चाललेले आहेत, ज्याचा अल्पसंख्याक मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि या एकूणच समारोहाला त्यांनी असं म्हटलंय, इंडिकेटिव्ह ऑफ इंडियाज ग्रोइंग मेजॉरिटेरियनिझम, म्हणजे भारतामध्ये बहुसंख्याक वाद जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि याचा भारतातील अल्पसंख्याक मुस्लिमांना येणाऱ्या भविष्यामध्ये त्रास होईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि युनायटेड नेशन्सने याच्यामध्ये लक्ष घालावं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता मुळामध्ये पाकिस्तानला त्यांच्या इथलेच एकूण जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होत नसताना इथे काही टीका करण्याचं कारण नव्हतं. पण भारतामध्ये काही चांगलं घडत असेल तर त्यांनी त्यांच्या नेहमीच्या वृत्तीने इथं टीका केलेली आपल्याला दिसून येते. अयोध्येतील राम मंदिरामुळं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 25,000 कोटी रुपयांची उलाढाल होईल असा एक अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. आता बघा, जगभरातील प्रमुख देशांनी भारतातील राम मंदिर समारोहाला शुभेच्छा देणं, भारताचं कौतुक करणं, हे भारताच्या वाढलेल्या क्षमतेचं, भारताच्या वाढलेल्या मार्केट कॅपॅसिटीचं एक सुंदर असं उदाहरण आहे, जे की आजच्या दिवशी आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतंय. भारताचं मार्केट हे जगभरातील सर्व देशांना खुणावते आणि म्हणूनच भारतामध्ये झालेलं प्रत्येक सेलिब्रेशन हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. भारतीय जे आहेत ते जगभर विखुरलेले आपल्याला दिसून येतात. या भारतीयांचं तिथल्या इकॉनॉमीमध्ये योगदान फार महत्त्वाचं आहे आणि ही भारतासाठीची सगळ्यात महत्त्वाची अशी सॉफ्ट पॉवर आहे, हेही या ठिकाणी अधोरेखित होताना आपल्याला दिसून येते. म्हणूनच जगभरातील मीडियाने आणि जगभरातील जे प्रमुख देश आहेत त्यांचे अँबॅसेडर जे भारतामध्ये आहेत यांनी सुद्धा या समारोहाचं कौतुक केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.